नमस्कार भावांनो बहिणींनो, आता मग घरातले काम गिम झाले। आज काय तुम्हाला रेसिपी दाखवली नाही। मी खिचडी बनवली, भेंडी बनवली म्हणून नाही दाखवली भावांनो बहिणींनो। म्हणलं आता काय दाखवायची खिचडीची रेसिपी उद्या दाखवेन तुम्हाला। आता मी घरातले काम, आता मग काम गिम झाले, आता भांडे गिंडे आवरले, सगळे काम झाले। मग आता नंतर जेवण करावं लागेल। आता काय माहिती आता हे दोघं कधी जेवतील। हरसूचे लय नाटके असते जेवण करायचे, नाही म्हणतोय हे आमचा हरसू, जास्त बोलत नाही। तो कुठं चालला हरसू? चालला फिरायला जाऊ नको नाही, बाहेर आज सुट्टी चाले हे असते धिंगाणे, जाऊ नको। भावांनो बहिणींनो, दिवाळीला गेले मी तर चांगले व्हिडिओ दाखवा जाईन तुम्हाला। मा परिवार दाखवीन मी सगळा तुम्हाला। घरी गेल्यावर मै भाऊ, मै भाषा सगळं दाखवीन तुम्हाला। घरी गेल्यावर मै आई बाबा दाखवीन, मै छोकू गावाकडे शिकती तिला पण दाखवेन मी तुम्हाला घरी गेल्यावर। आता दिवाळीला जाईन मी घरी भावांनो बहिणींनो, मग दाखवेन तुम्हाला। हे कुकर मध्ये खिचडी बनवेन, नंतर दाखवते तुम्हाला। आता मी थोडं थांब भावांनो बहिणींनो, मी काय गणपती पाहायला गेले नाही। हरसूच्या पप्पाला म्हणलं चला गणपती पाहायला, तर कधीच फिरायला नेत नाहीत ते आम्हाला। चला चला म्हणलं, त्याचं कामच असते, ते काय आम्हाला नेऊ नाही शकत फिरायला। चला म्हणलं तर येत नाहीत, काय नाहीच म्हणते ते। कामाला चला, काम करायचं, पण थोडं फिरायला न्यायचं। आता गणपती पुढच्या वर्षीवर गेले आता, पण नाही नेलं ते ना आम्हाला फिरायला। आणि ते हरसू तर कधी त्याला फिरायला चाल म्हणलं तर नाहीच म्हणतोय। त्याला घरात राहून कंटाळा येत नाही भावांनो बहिणींनो। चाल म्हणलं फिरायला, म्हणजे नाही। आमची छोकू चाल म्हणलं तर तेव्हाच माझ्यासोबत निघती ती। हे हरसू काय येत नाही भावांनो बहिणींनो, त्याला फिरायचा शौक नाही। आणि मित्रासोबत म्हणलं तर मग लय शौक आहे त्याला। एक फोन आला, हरसू फिरायला ये, तेव्हा नक्की फिरायला जाईन ते। पण त्याला माय संग जाऊ नाही वाटत फिरायला, लाज वाटते त्याला फिरायला यायची। हरसू ये इकडं, तुम्हाला दाखवते मा हरसूला। हे हरसू जास्त बोलत नाही भावांनो बहिणींना, ते मुक्का आहे, बोलू शकत नाही। ते हसायला लागलाय, मजाक करायला लागले भावांनो बहिणींना। मुक्का नाही ते, बोलतोय पण हेडो मध्ये बोलत नाही ते, म्हणून मजाक केली मी त्याची। तर ते हसायला लागलाय, जास्त बोलत नाही ते। मजाक केली होती भावांना बहिणींनो मी त्याच्यासोबत, तो काय जास्त बोलत नाही। आता मी घरी दिवाळीला गेले तर मग तुम्हाला व्हिडिओ दाखवेन मी चांगले। आमच्या शेतीचे पण व्हिडिओ दाखवेन, मस्त हिरवे। ह्या वर्षी बाबाच्या पायाला गेले, काय ह्या वर्षी काय गहू बिहू राहणार नाही भावांना बहिणींनो वावरात। आणि पळाटी पण नाही, माझ्या बाबाचा पाय मोडेल, गाडीवाल्यानं धक्का लागला होता त्याला, तो गोट्यातून पाय मोडला होता। तर ह्या वर्षी काय आमच्या वावरात जास्त राहणार नाही। आता ह्या वर्षी मै बाबा घरी येत, आता बाबाला जास्त चालता येत नाही। आई पण जाती, अटकची बिमारी आहे आईला, आईच्या गोळ्या चालू आहेत। आईला पण दम येतोय, छातीत दुखतंय माझ्या आईच्या। पण आता आई बाबाची मजबुरी आहे, बाबा एकटी जाऊ देत नव्हते, गाडीवरच घेऊन जायचे। माझ्या बाबाचं पण बिमारच राहते बाबा, तरी पण वावरा शेतीतले काम सगळे सांभाळायचे। पण ह्या वर्षी माझ्या बाबाच्या पायाला लागले तर माझ्या बाबाला चालता येत नाही, काठी घेऊन चालतेत। माझ्या बाबाच्या घोटाचा हे झालता, तुटून गेलता, गाडीचा धक्का लागला। तर 2 ऑपरेशन झाले, डॉक्टरनं सांगितलं 2 वर्षाच्या नंतर तुम्ही हळूहळू चाला। पण माझे बाबा थोडे आता काठीनं चालतेत भावांनो बहिणींनो। पण गाडी गिडी काय चालवता येत नाही, पायाला लागल्या असल्यामुळे लय पायाला लागेले, घोटात बाजूला झालता बाबाचा, मेन जाग्यावर लागल्यामुळं मग त्याला गाडी नाही चालवता येत, जास्त चालता येत नाही। बस स्टँड लोक पण नाही जाता येत भावांनो बहिणींनो। काही बँकेचे कामं गिमं असले ते पण त्याला जाता येत नाही। खतं गीतं आणायचे असले वावरात, तरी पण मग आईला लय सपोर्ट करतेत। माझे बाबा एवढं पायाला लागेले, माझ्या आईला काय माहिती नाही औषधाचे नावं, खताचे नावं, तर हळूहळू जातेत भावांनो बहिणींनो। माझे बाबा सपोर्ट करतेत माझ्या आईला, माझे बाबा। आईला काय शेतीतलं एवढं माहिती नाही, तर ह्या वर्षी काय वावरात सोयाबीनच आहे, पळाटी नाही। वावरात जांबाची झाडं गिडं आहे। आता काय माहिती दिवाळीला जाऊस तर कोणी जांभट होतंय का नाही, माझ्या बाबाला लागल्यामुळं मग बाबा घरीच आहेत।
मग शेतीतले काम आता आईला पण जास्त चालणं होत नाही, अटकची बिमारी असल्यामुळं. आता उडीद तोडणं सुरू आहे, जाते मग आई हळूहळू वावरात. मग आईला दम येतोय भावांना बहिणींनो चालताना, तरी पण मग शेतीतले काम तर करावंच लागतील. जाती आई छकुलं घेऊन, कोण बोलायचं आलाय लेकरू सोबत असलं तर करमतंय. तर आता 8 दिवस झाले उडीद तोडणं सुरू आहे वावरात. छकुलं पण सवय नाही तर मग ती पण दमती. पण छकुल म्हणलं आई पण दुखासुखाची जाय बाळासोबत, तर जाती मग छकू. बाबाच्या पायाला लागल्यामुळे यावर्षी मजबुरी द्यायची, पाय मोडल्यामुळं. 2 वर्षाच्या नंतर मग बाबा चालतील, ते पण किलीप टाकेली पायात. मग ऑपरेशन करायचं सांगेल डॉक्टरनं, मग नंतर काढायची ती 2 वर्षाच्या नंतर. मग त्याच्या भावांनो बहिणींनो झाले का तुमचे जेवण? नक्की सांगा कमेंट मध्ये. व्हिडिओ कसे वाटते ते सांगा भावांनो बहिणींनो. मग काय जेवण झालं नाही, मला आज काय भूक नाही. आता हारसूचे पप्पा हारसू जेवतील, आमचे काय जेवण आता जेवण राहिले. तुम्ही गेले होते का गणपती पाहायला? नक्की सांगा भावांनो बहिणींनो कमेंट मध्ये. आता घरातले काम गिम झाले. आता मी काढायला लागले व्हिडिओ. आणि व्हिडिओ कसे वाटते खिचडी बनवले दाखवते भावांनो बहिणींनो. मी आता भेंडी बनवेले, मिठातल्या बनवेले आज काय जास्त स्वयंपाक करायचं काम नव्हतं, हरसून खायची होती खिचडी. खिचडी बनवली, खिचडी. आज काय पोळ्या बनवल्या नाही. आज काय जास्त भुका नाही कोणाला, हलका अन्न बनवलं आज खिचडीचं. आता काम गिमा आवरलेत, मग स्वयंपाक पाणी झाला. आता भांडे गिंडे लावून घ्या म्हणलं. एवढे जेवण राहिले ते यायचे. आता काय माहिती कधी जेवण करते. भांडे मला खटपटे घरात धुवायलाच नाही काढू. आता कधी जेवण करून कधी राहू जा भुका लागल्या तेव्हा जेवण करते भावांनो बहिणी. जिथल्या तिथं भांडे लावले तर मग राडा होत नाही घरात. थोडे भांडे होते तर घासून घेतले. स्वयंपाकाची खिचडी बनवली तर काही जास्त भांडे खरकटे झाले नाही. हारसूला डाळ भात खिचडी आवडते, ते घरी असल्यावर म्हणतोय गरम गरम खिचडीच बनवली. जास्त काही जेवण बनवू नको म्हणे. आता मग काम गिमा आवरले तर आता राहिले तर आमचे जेवण. पाहू आता कधी जेवण घेऊन करते. ते पण आपले सगळे झाले घरातले काम लगे आता आवरून बिवरून. हे भांड्याला आता सगळे भांडे गिंडे सगळे लावून दिले रॅकवर. काम गिमत झाले. आता जेवण घेऊन झाल्यावर ते पण डबल भांडे घासावं लागेल. कामातच राहावं लागतंय दिवसभर. घरातले काम संपतच नाही. दोघं असो का तिघं असो, कमी परिवार असला तर घरातले काम संपतच नाहीत भावांनो बहिणींनो. चला भेटू आता तुम्हाला उद्याचे व्हिडिओ. बाय मित्रांनो.